हे पहा, मांडोगण फराटा येथे विविध वस्तू विक्री यासाठी अशी वाहने येतात आणि हा व्यवसाय करत असताना प्रत्येक गल्ली बोळामध्ये वाडी वस्तीवरती हा यांचा व्यवसाय असतो। हे व्यवसायाशी आपला कोणताही विरोध नाही, परंतु अशा व्यवसायाच्या निमित्ताने येत असताना प्रथम ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस स्टेशन यांना या भागातील माहिती यांनी देणं आवश्यक असतं, याची यांना कल्पना नसावी। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांबाबत, महिलांबाबत ज्या चोरीच्या सध्या घटना घडत आहेत, याबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे की काय, अथवा हे प्रशासनाला कळवत नाहीत, हे निदर्शनास येऊ शकते। नाव सांगा आपलं। रामा फुलमाळी, आपलं गाव वांगदरी। आपलं आधार कार्ड दाखवा। छोटे मला हे पहा, हे यांचं आधार कार्ड आहे। आपला मोबाईल नंबर सांगा लागणारच। 9860 हां 43 13 92 48 60 43 9860 हां 43 13 92। आपण वाडी वस्तीवर फिरता, हो, हो. गावोगाव फिरता, हो. बरोबर। आपण महाराष्ट्रीयन आहात, ह्याच्याशी हो. काय नाही, व्यवसाय काय करता नाही. ह्याच्याशी काय नाही, काय नाही. परंतु आपण नेहमी येता। नेहमी सध्या ह्या भागामध्ये दिवसा ढवळ्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे आपणाला माहिती असो अथवा नसो, आपण येथून पुढील काळात ग्रामपंचायत आणि पोलीस स्टेशनला एक साधा अर्ज द्या, आपली कागदपत्र द्या, चालत म्हणजे जेणेकरून काय होईल, आपल्या गाडीचा किंवा अथवा काही चौकशीचा बरोबर. सशीमीर आपल्या मागचा सुटेल देऊ आणि आपण बिनधास्तपणे व्यवसाय करू शकता। चालत हे पहा, अशा महिलांच्या वस्तू असतात त्यांच्याकडे गृहोपयोगी। हे गल्लोगल्ली गावोगाव फिरत असतात आणि सध्या मांडोगण फराटामध्ये मात्र चोरीच्या घटना भरपूर प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत। त्यामुळे आपल्या स्थानिक लोकांनी अथवा आसपासच्या तालुक्यातील व्यवसाय करणाऱ्यांनी आपली माहिती ही संबंधित ग्रामपंचायत प्रशासन, त्यानंतर पोलीस विभाग यांना कळविणे बंधनकारक असते, परंतु यांच्या चौकशीमधून यांनी कळवली नाही असे निष्पन्न झाले, तरी पुढील काळात ते कळवतील असे त्यांनी आश्वासन दिलेले आहे।